जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील आमदार आणि खासदार पद भूषवणाऱ्या दोघा युवा नेत्यांनी गुपचूपपणे करोडो रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खोचक टीका केली आहे। इचलकरंजीत नगरोत्थान आणि दलित वस्ती सुधारणा या योजनेअंतर्गत 7,26,00,000च्या योजनेस मान्यता मिळाली होती। वास्तविक 2 महिन्यांपूर्वी या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 2 महिन्यांपूर्वी कार्यादेश तयार झाले होते, मात्र ठेकेदारास दिले नव्हते। याबाबत आयुक्त यांना 14 मे 2025 रोजी लेखी पत्र दिलं होतं, असंही काँग्रेसचे नेते बावचकर यांनी सांगितलं। कसलीच प्रसिद्धी न करता पत्रकारांनाही न कळविता भर पावसाळ्यात विकास कामांचं उद्घाटन झालं। एवढी गोपनीयता बाळगण्याचं कारण काय? वास्तविक कामाचा कार्यादेश ठेकेदारास देण्याला विलंब का झाला? श्रेयाची वाटणी ठरल्यावर उद्घाटन पार पडले का? पावसाळ्यात उद्घाटन हे चूक नाही का, असे प्रश्न उपस्थित करून बावचकर म्हणाले, प्रशासन मुरदाड आणि लोकप्रतिनिधी निगरघट्ट झालेत असा या कारभारातून संदेश मिळतोय। पावसाळ्यात ही विकास कामं झाली आणि त्यांचा दर्जा निकृष्ट झाला तर त्याची जबाबदारी मनपा प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर राहील, असा इशाराही बावचकर यांनी दिला। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।